दिव्या, तुझी बहीण जाम डेंजर आहे रे. असं का बोलतोस? नाही असं म्हणजे काही झालं नाही, पण आपलं सहज. सहजच कसं? काय झालं सांग? अगं आत्ता आम्ही दोघं गेलो होतो ना, तर मला म्हणत होती की तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, तर मग तुम्ही असं परस्पर लग्न का केलं? घरी सांगायला पाहिजे होतं, आम्ही काही म्हटलो नसतो वगैरे. आणि मग नंतर मला हे पण म्हटली, मला तुझ्यावर काही फार विश्वास नाही आहे, पण फक्त दिव्यावर तुझं प्रेम आहे म्हणून वगैरे असं. इतकं सगळं बोलली? ठीक आहे, त्यात काय एवढं. तुझी एवढी हिंमत बघतेच मी ना. दिव्या तू काय कर. शिवा, तू काय समजते स्वतःला? काय झालं? काय बोललीस माझ्या नवऱ्याला तू? अरे तुला काय करायचंय? आम्ही लग्न केलं, आमच्या मर्जीने केलं, तुझा काय संबंध आहे? अच्छा, सांगितलं का याने तुला? अगं पण मी जे घडलं तेच बोलले. हा म्हणजे घडलं ते घडलं ना, त्याला ते बोलून बोलून गिल्ट का देतेयस? आणि तुला काय तो असा तसा वाटला? इतक्या मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे तू. मला जे करायचंय ना ते मी करेन, माझी चॉईस आहे, माझं आयुष्य आहे. दिव्या, ते तू असं का बोलतेस? शिवाने तुझ्यासाठी नेहमी चांगलाच विचार केला आणि तू. हे तुझं काय आहे मध्येच? तुझा काही संबंध इथे नाही ना? मग बोलायचं नाही. मला कोणाची गरज नाहीये माझा विचार करण्यासाठी. तसं पण सगळे फक्त दिखावा करतात. ऐक ना, माझं ऐकून घे ना जरा. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये शिवा. तू ना तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. तू लग्न का केलंयस हे तुला तरी माहितीये? माझ्या आयुष्याबद्दल बोलायच्या आधी ना तू स्वतःचा विचार कर, तिकडे लक्ष दे, कळलं? चल चंदन, चल. अरे मी दिव्याच्या चांगल्यासाठी चंदनशी इट्स बोलते. ओके, इट्स ओके. हे बघ, तू दिव्याबद्दल चांगला विचार करतेस, तिचं चांगलं व्हावं असं तुला वाटतं, पण तिला लक्षच द्यायचं नाहीये, तिला काही फरक पडत नाही. सो तुला का फरक पडतो? सोडून दे. इट्स ओके, चिल, काही होत नाही, जाऊ दे तिला. शिवा, ऐक ना, हा, संपदा निघाली का ग? अरे ती आणि रॉकी तर अभ्यास करत बसले होते. मांजा सोडणार होती तिला, पण निघाली असेल ती. हा, घे घे. हा बोला सीताई. शिव, संपदा कुठे आहे? अगं वाजलेत किती? ती घरी यायला हवी होती आतापर्यंत. आम्ही सगळे घरी वाट बघतोय तिची. ती अभ्यास करत बसली होती, पोहोचेल इतक्यात. सीता, जरा सावकाश. संपदा म्हणजे शिवा नाहीये, वाटेल ते वेळेला कुठेही फिरायला. तू तिला या आधीच घरी पाठवायला हवं होतंस, पण तुम्ही बागेत गेलात. परीक्षा आहे तिची, काही महत्व नाही अभ्यासाचं? हॅलो आई, अगं संपदा रॉकीकडे होती, ती जरा म्हणूनच थांबली, अभ्यास करत होती. आशू, संपदाची जबाबदारी मी तुला दिली होती, मग तू वेळेत का नाही पाठवलंस तिला घरी रे? आई तू शांत हो, ती मांजा बरोबर आहे, ती येईल घरी. मी मांजाला फोन करतो आणि कन्फर्म करतो. ओके, ते ऑन द वेच असतील, येतील. हा ठीक आहे. एव्हा ना संपदाने यायला हवं होतं ना? नाही म्हणजे आईने कॉल करून बजावलं होतं आशूला, जबाबदारी दिली होती संपदाची. हा पण आशूला शिवाऐवजी कोणी दिसेल तर ना. ठीक आहे, आली. या 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 मॅडम. काकू, आरतीचं ताट आण ना, आपण तिचं औक्षण करूया. काय झालं ताई? काय झालं? वाजलेत किती बघतेस ना? अगं मी अभ्यासासाठी गेले होते ना, आणि मी सांगूनच गेले होते, म्हणूनच उशीर झाला. बागेत फिरायला जायचं नाही मग, उशीर नसता झाला. काय बागेत गेली होती? हो भाऊ, का तुम्हाला माहित नव्हतं का?
हो भाऊ, आम्ही गेलो होतो, पण थोड्या वेळासाठी फक्त फ्रेश व्हायला गेलो होतो, बाकी काही नाही. आणि मग ती वस्तीतली मुलं ती पण होती ना? हो, मग मग तू कुठे अभ्यास करायला गेली होतीस इथे कुणालाच काहीच माहिती नव्हतं. कीर्ती संपदा किती वेळ काही कळवलं नाहीस, तुला फोन करतोय तर लागत नाहीये. काळजी वाटते आम्हाला इथे. काय अर्थ आहे या वागण्याला? हो ना, ती संपदा तुझा फोन कुठे होता ग? किती कॉल केले, एकही कॉल लागत नाहीये तिचा. आई, ते मोबाईल माझा ना बॅगेत राहिला आणि कदाचित स्विच ऑफ झाला, कळलं नाही. घे. काका, आणि हिला जरा सांग त्या वस्तीतल्या मुलांसोबत जाणं सेफ नाहीये. कीर्ती, उगाच काही कन्क्लुजन काढू नकोस हं? ती सगळी मुलं चांगली आहेत आणि तो रॉकी तर किती हुशार आहे. कोणी किती हुशार आणि ओळखीचं असलं ना तरी वस्तीतले शेवटी वस्तीतलेच. कधी हिचा गैरफायदा घेतील ना कळणार पण नाही. कीर्ती, तू उगाच आळ का घेतेस? हा, ती सगळी मुलं आपल्या घरी येऊन गेली आहेत आणि माझा त्या सगळ्या मुलांवर विश्वास आहे. सॉरी, सगळ्यांनाच सॉरी. बाबा, खरंच सॉरी. मी खरंच अभ्यास करत होते. पण एनिवे, माझी टेस्ट आहे उद्या, मी अभ्यास करायला जाते. टेस्ट आहे ना, ठीक आहे, बघूया किती मार्क्स पडतात ते. आणि जर या वेळेला कमी मार्क्स आले ना तर तो वस्तीतला मुलगा इथे शिकवायला येणार नाही. हा, ताई, तू मला चॅलेंज देतेस का? तसं समज हवं तर. ओके, आय ॲक्सेप्ट युअर चॅलेंज. बरं ठीक आहे, चला आता सगळ्यांनी जेवून घेऊया आपण. बास झालं आता तुमचं. आणि मुळात संपदा सुखरूप घरी आली हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो, चल संपदा. काकू, आई, तुम्ही सगळे जा जेवायला. मला ना भूक नाही आहे. आणि एनिवे उद्या टेस्ट आहे तर मला अभ्यास करायला जायचं आहे. बाळा, थोडंसं खाऊन घे ना, मग बस अभ्यासाला. चल. नाही नाही, नको, खरंच नको. आज नको, अभ्यास करायचा आहे ना. कीर्ती, तू हा विषय आत्ता काढण्याची काही गरज नव्हती. मला माहिती आहे संपदा व्यवस्थित अभ्यास करेल आणि तो मुलगा सुद्धा संपदाकडून व्यवस्थित अभ्यास करून घेईल. तू जरा तिच्या अभ्यासाबद्दल, तिच्या मार्कांबद्दल टेन्शन कमी घेतलंस ना तर वाद कमी होतील. शिवा, मी ना खूप वर्षानंतर अशा चांदण्याखाली झोपतोय. मी पण. भारी वाटतंय ना? ऑफकोर्स. पप्पा म्हणायचे जिथून चांदणं दिसेल ती जगातली सगळ्यात महागडी जागा. महागडी जागा माहित नाही, पण प्राइसलेस तर नक्की आहे. आजकालच्या जगात हे अशी जागा मिळणं कुठे पॉसिबल आहे. तुला माहितीये, माझी आई सांगायची लहानपणी, ती म्हणायची की आपल्या जवळचं कोणी आपल्याला जेव्हा सोडून जातं तेव्हा त्यांचं ताऱ्यात रूपांतर होतं. पप्पा पण असाच तारा बनून आपल्याकडे बघत असतील ना? असतील. पप्पांनी सवय लावली होती असं झोपायची. म्हणजे डोळे बंद होईपर्यंत ताऱ्यांकडे बघत बसायचं. पप्पांच्या कुशीत छान झोप लागायची. काही विचार नाही, कसलं टेन्शन नाही, काहीच नाही. आता जेव्हा पप्पा वरून बघत असतील तेव्हा तिथेही त्यांना टेन्शन असेलच. मी शांत झोपावं, कसली काळजी करू नये. तुला एक विचारू? विचार ना.
काय वाटतं तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, नको सांगूस काही. म्हणजे तुला ऑकवर्ड होत असेल, मला कळतंय. आणि तुला नसेल वाटत काही तरी ठीकच आहे. मला ना खरं सांगायचं तर नाही माहिती मला तुझ्याबद्दल काय वाटतं, पण जे वाटतंय ना ते सुद्धा कसं सांगू हे कळतच नाहीये. काहीतरी नक्की वाटतंय पण कळत नाही कसं सांगू. एक आयडिया आहे पण घ्या, गरम गरम खाऊन घ्या आणि कसं झालंय ते सांगा. सांगणार. कमाल. वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई मला पण दे ना नाश्ता. आणते. काय प्लॅन मग शिवा? अगं आज मी आणि आशू गॅरेजवर जाणार आहोत. आशू गॅरेजवर? हा अगं म्हणजे काय खूप दिवसात मी गॅरेजवर गेले नाही आणि आज साफसफाई करीन म्हणते सगळी. तू देसाई ऑटोमोबाईल्सच्या मालकाला आशुतोष देसाईला गॅरेज साफ करायला घेऊन जाणार आहेस? त्याचं काय, देसाई ऑटोमोबाईल्सचे मालक खुद्द स्वतः जाऊन तिथे सगळी शहानिशा करणार आहेत, पाहणी करणार आहेत की गॅरेज चकाचक साफ झालंय का नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमची जी शिवा आहे ती आमच्या घरामध्ये खूप छान व्यवस्थित लक्ष देते, सगळ्या गोष्टी सांभाळते. सो मी इथे येऊन तिचं गॅरेज सांभाळणं, ते साफसफाई करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यात कमीपणा काय आलाय? ऐकलंस का दिव्या? अगं माणसं नुसती मोठी असून चालत नाही, माणसाचं मन बी मोठं असायला लागतंय. आणि आशूचं मन लई मोठं आहे. थँक्यू आजी. नाहीतर तुम्ही आंघोळ करायची आणि झोपायचं, दुसरं काय येतंय? जावई बापू कुठे आहेत ग? तो झोपलाय अजून. जावई बापू, मी काय म्हणते, तुम्हाला गॅरेजला जायची गरज नाहीये. म्हणजे शिवानी आणि पाना गँग बघून घेईल ना सगळं, सगळी साफसफाई करतील ते. काकू हे बघा, तुम्ही मला मुलासारखं मानता, मग जावयासारखं का ट्रीट करता? जाऊ दे की मला. अगं वंदे, जाऊ देत ग. अगं ह्या समद्याची आशूला आवड आहे. आशू जा बरं का, नाही तर नुसती आहेतच आंघोळ करायची आणि झोपायची माणसं घरात. येतंय काय दुसरं? बरोबर, चला आवरा. आधी आपल्याला मार्केटला जायचंय, मग जायचंय तिकडे गॅरेज. चला चला चला, आता आपण नाश्ता करूया. पण जेवायला घरीच या, आम्ही वाट बघतोय. हो. चंदन, चंदन उठ ना, उठ. कोण? काय झालं यार दिव्या? ते किती वेळ झोपशील? मी इथे शिवाची झोप कशी उडेल ह्याचा विचार करते आणि तू झोपा काढतोयस. अगं आता काय झालं पाहिजे?
माझ्याकडे एक आयडिया. नको रे बाबा. चंदन ऐक तर. दिव्या राणी तुझी आयडिया फार महागात पडतात ग. अरे ऐक ना प्लीज. हम्म. शिवा आणि आशू ना गॅरेज साफ करायला गेलेत. मी पण जाऊ त्यांच्या बरोबर, मला काही प्रॉब्लेम नाही. अरे तुला गॅरेज का साफ करायचंय? अगं मग करू दे ना त्यांना साफ, मी झोपतो. अरे नाही, तू मला पैसे दे गॅरेज रिनोव्हेट करायला. दिव्या तुझी झोप पूर्ण नाही झाली का? ये इकडे माझ्या जवळ. ए हट. तू मला गॅरेज रिनोव्हेट करायला पैसे द्यायचे, मग मी माच करणार की माझा नवरा पण दिलदार आहे. दिव्या तुला ही लहान मुलांची भांडणं वाटत नाहीत का ग? हा, तू मला पैसे देणार आहेस बास. अरे मी कुठून आणू यार पैसे? एकतर ते बाबांनी एकच अकाउंट चालू ठेवले तर ते पैसे नाही आहेत, मी नाही देऊ शकत. जा. शी यार, मग काय फायदा तुझा श्रीमंत असण्याचा? अगं दिव्या फायदा फक्त श्रीमंतीचाच घ्यायचा नसतो राणी. बरं चल, एवढं तर कर. साफसफाईला काही माणसं मागव. मग मी शिवाला सांगते की अख्खं गॅरेज आम्ही नव्यासारखं करणार आहे आणि पैसे तू दिले. अगं पण ते करतायत ना साफसफाई, तर कशाला मरायला पैसे घालायचे त्याच्यात? कारण मला तिला दाखवायचंय की मी काय येते. चल उठ आता. उठ आता, लवकर फ्रेश हो आणि चल. चल, जा ना. झोपू पण देत नाही यार. दादा तो बॉक्स घ्या, न्या टाका तिकडे. हे घ्या, फेका तिकडे. काय काहीच गरज नाही या सगळ्या गोष्टींची. कचरा भरून ठेवलाय सगळा. दिव्या ऐक ना, ऐक ना, शिवा आली ना तर प्रॉब्लेम होईल ग. हा मग येऊ दे की. तिच्या एकटीच्या मालकीचं नाहीये हे, माझ्याही पप्पांचं गॅरेज आहे. करा रे बाबा, करा, सगळं करा पटपट. हा एक जण इकडे या. इकडे आहे माझ्यासोबत. या 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 या. अरे 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 देवा, शी किती घाण करून ठेवली आहे. ओ दादा या, ही चेअर न्या, भंगारात द्या. आणि तो टेबल बाहेर न्या आणि तोडून टाका. किती अडचण करून ठेवली आहे इथे. गॅरेज कमी आणि भंगार जास्त वाटतंय. दिव्या, शिवा कोणी सांगितलं इथलं सामान उचलायला? बघतोस काय? बोल लवकर, काय चाललंय त्या? देवाने तोंड दिलंय ना, मग कुणी बोलवलं? हा शिवा, मी बोलवलंय त्याला. करू दे ना त्यांना त्यांचं काम. हे सगळं काय आहे? हा कसलं काम? आणि अगं तूच म्हणालीस ना गॅरेज आवरायचंय. मग चंदन म्हणाला रिनोव्हेटच करू. मी कधी म्हंटलो? तसंही खूप जुनं झालं होतं. कोणी सांगितलंय करायला? थांब जा. आणि तुम्ही लोक 2 पायांवर घरी जायचं असेल ना तर लगेच निघायचा, नाही तर एकेकाला स्ट्रेचरवर पाठवीन. निघा इथून. अरे बघतो काय काय बोलली ती? देख आठवडा, चला निघा, उठा. ए झंपा, परत इथे तोंड दाखवलं ना तर याद राखा. शांत हो शिवा, शांत. गेले तर शिवा, तू काय इतका माज दाखवतीयस? तू एकटी मालक आहे ह्या गॅरेजची. माझ्याही पप्पांचं गॅरेज आहे हे. मग पप्पाने एवढा जीव लावलास का इथे? इथली प्रत्येक गोष्ट पप्पांची आठवण आहे. तुला खुर्ची कुठे? कुठे आहे खुर्ची? तुम्ही दिलीस का आपला? काय? तुला कोणी सांगितलं हे करायला? का आलीयस इथे? तुला कोणी सांगितलं यायला इथे? ओरडू नकोस. मग कशाला अक्कल पाजळली तुझी? तू ना इथून निघून जा. मी आधीच सांगते, नाही तर राडा होईल.
जा